जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील लोणगाव हे रताळ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. रताळ्याला मोठ्या प्रमाणावर मागणी असून त्याच्या विक्रीतून करोडोंची उलाढाल होतीये. पाहूया. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील लोणगाव हे रताळ्यांचं गाव म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीपूर्वी काढणीला सुरुवात होते आणि रताळ्याला बाजारात मोठी मागणी असल्यानं करोडोंची आर्थिक उलाढाल होते. म्हणजे आमच्या तिथं जवळपास 20-25 वर्षापासून ही म्हणजे त्याच्या अगोदर पण खूप वर्षापासून शेती केली जाते रताळाची. जवळपास आमच्या तिथं जवळपास 200-250 एकरवर ही आमच्या गावामध्ये रताळाची लागवड झालेली आहे. सर आम्ही 2 एकर मध्ये लागवड झालेली आहे आमची. जवळपास आम्ही इथून आमचं उत्पन्न 300 एकरी 300 कट्टे होतं आम्हाला. माल संभाजीनगर, जालना, परभणी, मुंबई, नागपूर लांब लांब माल जातो. पारंपरिक शेतीला फाटा देत मागील 15 ते 20 वर्षापासून इथले शेतकरी रताळ्याची शेती करतात. मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, लातूर इतकंच काय तर इंदोरचे सुद्धा व्यापारी येऊन इथून रताळी खरेदी करतात. गुणवत्ता आणि मोठ्या प्रमाणावर होणारं उत्पादन यामुळे रताळ्यांना खरेदीदारांची पसंती आहे. यंदा अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाल्याची माहिती श्याम सावंत देत आहेत. ह्या गावात रताळ्याचं गाव का समजलं जातं, कारण की ह्या गावात कमीत कमी 20 मला जसं कळतं, जशी मी शेती करतोय समज 10 ते 15 वर्षापासून ह्या गावात मी जसं पाहतोय तसे रताळ्याची लागवड चालू आहे. रताळ्याची लागवड ही 50% आसपास आमच्या गावात आता लागवड सुरू आहे. म्हणजे होती, दरवर्षी होते आणि बऱ्याचशा वर्षापासून चालू आहे. ह्याच्यात काय झालेलं आहे, ह्या वर्षी आम्हाला रताळ्यामध्ये समज एकरी आम्हाला 150 ते 200 क्विंटल रताळ होत असतात. पण यावर्षी पाऊस काळ जास्त असल्यामुळे रताळ्याचं पीक हे थोडं कमी झालं, 70 ते 80% उतरलेलं आहे. म्हणजे 70-80% आम्हाला सध्या माल मिळतो. आजच्या कंडिशन मध्ये भाव आहे आम्हाला 1300 रुपये, 1100 ते 1300 रुपयापर्यंत भाव जातो आणि 70-80 क्विंटल आम्हाला एकरी उत्पन्न निघून राहिलं यावर्षी. हवामान रेग्युलर मध्येच पाहिजे, असं काही नाही की हवामानचे काही त्याला हे नाहीये. फक्त एवढं जास्त थंडी असल्यावर थोडा कमी माल येतो. या पिकाला खत आणि औषधींचा खर्च जवळपास नसल्यानं इतर पिकांपेक्षा रताळ्याची लागवड जास्त फायदेशीर ठरते. जून मध्ये लागवड केल्यानंतर जवळपास महाशिवरात्रीला हे रताळे काढले जातात आणि या परिसरामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी जे व्यापारी असतात ते व्यापारी हे रताळे खरेदी करण्यासाठी येत असतात. मागच्या वर्षी शेतकऱ्यांना जवळपास 2000 पर्यंत भाव भेटला होता. आम्ही याच अगोदर या परिसरामध्ये द्राक्ष घेत होतो, डाळिंबाच्या बागा घेत होतो, मोसंबी घेत होतो. हे सगळे पिकं नष्ट झाले. आता आम्ही रताळे घ्यायला लागलो. रताळ्याचा हब, रताळ्याचे आगार आणि रताळ्यांचे गाव अशी ओळख मिळालेल्या लोणगावात 200 ते 250 एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड केली जाते. विक्रीतून करोडोंची उलाढाल होणाऱ्या या पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळत आहेत. दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना.